आपण हे 6 शब्द घेतले. त्यातल्या पहिल्या अक्षरात जर ए स्वर मिसळला तर त्याचा अर्थच बदलतो ते आपण बघू. घर म्हणजे आपण राहतो ते घर आणि घ मध्ये ए मिसळला की त्याचा घेर होतो. घेर म्हणजे परीघ. एखाद्या झाडाच्या बुंध्याचा परीघ किती आहे, घेर किती आहे, त्याचा आवाका किती आहे आणि त्याच्यानंतर एखादी मुलगी फ्रॉक घालून फिरते, तिच्या फ्रॉकचा घेर किती आहे गोल फिरल्यानंतर ते आपण बघतो. वड हे वडाचं झाड असतं. व मध्ये ए मिसळला की त्याचा वे होतो. वेड म्हणजे भ्रम किंवा एखादा माणूस पूर्णपणेच वेडा होतो म्हणजे त्याला काय भास होतो, त्याला खरं काय ते कळत नाही, खरं खोट्यातलं भ्रम तयार होतो, वेड. नंतर मळ, आपण कपडे घालून जेव्हा खेळायला जातो, मातीमध्ये खेळतो तेव्हा आपलं शरीर आणि कपडे मळतात, तो मळ. आणि मेळ म्हणजे संगती लागणे एखाद्या गोष्टीची. खळ म्हणजे पिठामध्ये पाणी घालून शिजवतात आणि चिकटवण्यासाठी किंवा कपडे कडक करण्यासाठी वापरतात, ती खळ. आणि खेळ, आपण मैदानात खेळतो केव्हाही खेळतो, घरात खेळतो, बाहेर खेळतो, तर खेळ. ख मध्ये ए मिसळला त्याचा खेळ झाला. नंतर पोटात कळ आली ती आपण म्हणतो. आणि केळ, आपण फळ खातो ते केळ, मध्ये ए मिसळला त्याचा केळ झाला. नंतर बट, केसांची बट असते, एकत्र केस असतात तेव्हा त्याची बट तयार होते. आणि बेट म्हणजे आपण एखादं पाण्याभोवती जमिनीला जेव्हा पाण्याने वेढा घातला असतो त्याचं बेट तयार होतं. तसंच आणखीन 3 अक्षरी शेवगा वगैरे असे शब्द पण आहेत. हेलपाटा 4 अक्षरी शब्द आहे. त्याच्यानंतर जेमतेम हा एक 4 अक्षरी शब्द आहे. असे बरेच शब्द आहेत. उद्या आपण दुसरे शब्द बघू.